येते माहेरची आठवण, हे माझे माहेर पंढरी आहे भीतरीच्या तिरी. पंढरपूर हे फक्त मंदिर नाही, ते एक जिवंत तत्त्वज्ञान आहे. नमस्कार मंडळी. गेल्या 2 वर्षात आपण पंढरपूरच्या विठुरायाबद्दल आणि नंतर रुक्मिणी ते रखुमाई या प्रवासाबद्दल माहिती घेतली. ह्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, ते आवर्जून पहा. आज आपण पंढरपूरचं स्थान महात्म्य जाणून घेणार आहोत. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. भारतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. काशी आहे, रामेश्वर आहे, द्वारका आहे. पण असं एक क्षेत्र जिथं देव स्वतः भक्ताची वाट पाहत उभा आहे. असं एक स्थान जिथं हजारो वर्षांपासून लाखो पावलं चालत येत आहेत. पण आश्चर्य म्हणजे त्या वाटेवर चालताना ना शरीर थकतं ना मन. असं काय आहे पंढरपुरात? का म्हणतात आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी? आज आपण जाणून घेणार आहोत त्या पाठीमागचंच रहस्य, पंढरपूरचं स्थान महात्म्य. पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शहर आहे. पंढरपूर हे नाव नेमकं कसं पडलं याबाबत मात्र एकमत नाही आहे. वारकरी परंपरा सांगते की ते पांडुरंगाच्या नावावरून आलं, तर इतिहासकारांना सापडलेल्या मध्ययुगीन शिलालेखांमध्ये या क्षेत्राचा उल्लेख पांडरंगे असा आढळतो. काही भाषाशास्त्रज्ञ भीमा नदीच्या पांढऱ्या वाळूमुळं पांडर किंवा पंढरी हे नाव पडल्याचं मत मांडतात. त्यामुळं पंढरपूरच्या नावात इतिहास, भाषा आणि भक्ती या तिन्हीचा सुंदर संगम दिसून येतो. पण धार्मिक भाषेत त्याला फक्त गाव म्हणत नाहीत, त्याला म्हणतात भूवैकुंठ. दक्षिण काशी, भक्तीची राजधानी, वारकऱ्यांचं माहेरघर, ही फक्त विशेषणं नाही आहेत बरं का, तर हजारो वर्षांच्या अनुभवातून जन्माला आलेली ओळख आहे. पंढरपूरचा उल्लेख अनेक ग्रंथांमधनं सापडतो. मुख्यतः विष्णू पुराण असेल, पद्मपुराण असेल. स्कंदपुराणात पांडुरंग महात्म्य नावाचा स्वतंत्र विभाग आढळतो. त्यात पंढरपूर क्षेत्राच्या महतीचं वर्णन केलेलं आहे. वारकरी परंपरेतील प्रसिद्ध ओवी आहे, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आता याचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा त्या पाठीमागचा आध्यात्मिक अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. वैकुंठ म्हणजे भगवान विष्णूंचं निवासस्थान. पण पंढरी म्हणजे इथे तर भगवंत स्वतः भक्तासाठी उभा राहिला आहे. म्हणून भक्तीला वैकुंठापेक्षाही मोठं स्थान दिलंय. पंढरपूरच्या स्थान महात्म्याचा केंद्रबिंदू म्हणजे भक्त पुंडलिक. या संदर्भातील कथा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परंतु या कथेमधला सगळ्यात मोठा संदेश असा की इथं भगवान कोणालाही युद्ध जिंकवायला आलेले नाहीत की राक्षसही मारायला आलेले नाहीत, तर एका भक्ताच्या सेवाभावामुळे इथं कायमचे उभे राहिलेले आहेत. आणि त्यामुळं हे क्षेत्र जणू भक्तीचं विद्यापीठ बनलेलं आहे. पंढरपूर हे चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं आहे. चंद्रभागा नदी ही प्रत्यक्षात भीमा नदी आहे. पंढरपूरजवळ नदीला सुंदर असं अर्धचंद्राकार वळण मिळतं आणि म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. हा भूगोल आहे. पण मग अध्यात्म काय सांगतं? चंद्र म्हणजे मनाचं प्रतीक. मन शांत झालं की देवदर्शन सहज घडतं आणि म्हणून वारकरी आधी नदीत स्नान करतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. पंढरीची वारी हा शब्द क्वचितच कोणाला माहीत नसेल. महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. परंतु कधी विचार केलात, वारकरी शेकडो किलोमीटर, हजारो किलोमीटर चालत का येतात? देव तर सर्वत्र आहे ना, मग एवढा प्रवास कशासाठी?
कारण चालताना अहंकार गळतो, सवयी बदलतात, मोबाईल दूर राहतो, निसर्ग जवळ येतो. समूहात चालताना मनातला एकटेपणा कमी होतो. नामस्मरणामुळं विचार शांत होतात. आज मानसशास्त्रामध्ये ज्याला वॉकिंग मेडिटेशन म्हणतात ना, ते हे वारकरी शेकडो वर्षापासून जगत आलेले आहेत. वारी म्हणजे धार्मिक यात्रा नाही, ती आहे सामूहिक ध्यान, भावनिक शुद्धीकरण, ती आहे सामाजिक समता, ती आहे मानसिक उपचार, ती आहे जीवनशैलीसुद्धा. इथं राजा आणि गरीब दोघंही एकाच रांगेत चालतात. यालाच वारकरी म्हणतात भेदाभेद अमंगळ. पंढरपूरला स्थान महात्म्य सुद्धा आहे बरं का. स्थान महात्म्य म्हणजे एखाद्या भूमीमध्ये घडलेल्या साधना, तिथं निर्माण झालेली सात्विकता आणि लाखो लोकांच्या प्रार्थनांनी तयार झालेलं मानसिक आध्यात्मिक क्षेत्र. आपण ज्या घरामध्ये रोज प्रार्थना करतो त्या घराचं वातावरणही बदलतं. मग जिथं हजारो वर्ष अखंड नामस्मरण होत असेल त्या भूमीमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवणं स्वाभाविक नाही आहे का? पंढरपूर हे फक्त विठ्ठलाचं नाही आहे, ते संतांचंही आहे. इथं वारंवार येऊन भक्तीची परंपरा समृद्ध करणाऱ्या संतांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार यांसारखे अनेक संत आहेत. यांनी पंढरीला केवळ तीर्थक्षेत्र न ठेवता लोकांच्या जीवनाचा आध्यात्मिक केंद्रबिंदू बनवलंय. पंढरपूर हे फक्त गाव नाही, ते भक्तीचं विद्यापीठ आहे, समतेची शाळा आहे, नामस्मरणाची प्रयोगशाळा आहे आणि देव भक्तासाठी उभा राहतो यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या मनात वसलेलं घर आहे. म्हणूनच पंढरीला गेल्यावर अनेक जण दर्शन घेतलं यापेक्षा म्हणतात माहेरी जाऊन आलो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये, परिजनांमध्ये नक्की शेअर करा. सापेक्षच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद. पाऊले चालती पंढरीची वाट.